नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। तर जी काय आरोग्य विभाग पदभरती 2026 असणार आहे, याच्यामध्ये आरोग्य सेवक हे जे काही पद सांगितलं जातं, या पदाविषयीची काही अपडेट आणि त्याचबरोबर त्याची जी काय असणारी जाहिरात असणारी जाहिरात केव्हा येईल, त्याचबरोबर फॉर्म कधीपासून भरायला चालू होतील आणि त्याची तारीख काय असेल, याबाबतची माहिती आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग यामध्ये काय सांगितलं जातं बघा, तर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे कोर्सेस काय असणार तर अवेलेबल असणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम असेल, स्टाफ नर्स असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स असेल, त्याचबरोबर जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती, एफडीए बॅच, त्याच्यानंतर आदिवासी बॅच, त्याचबरोबर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तलाठी पद भरती असेल, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, पशुसंवर्धन पर्यवेक्षक असेल, महिला बाल विकास, टीईटी, टेट आणि एलएसओ ह्या ज्या काही बॅचेस असणार ह्या बॅचेस आपण सुरू करतोय। तर ही जी काय असणारी बॅचेस असणार ही बॅचेस प्रामुख्याने 12 जून पासून आपण सुरू करणार आहे, म्हणजेच उद्यापासून काय करणार आहे तर सुरू करणार आहे। आता याच्यामध्ये काही बॅचेस आपण 5 जून पासून चालू केलेले आहेत, तर उर्वरित काही ज्या काही बॅचेस असणार आहेत ह्या पुन्हा नवीन सिलेबस वरती आधारित काय असणार आहेत किंवा नवीन जीआर वरती आधारित काय असणार आहेत, तर 12 जुलै पासून आणि 5 जुलै पासून आपण सुरू करतोय। बघा याच्यामध्ये ज्यांना कोणालाही काय लावायचे असणार बॅचेस जॉईनिंग करायचे तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटणार आहेत। प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक मार्गदर्शक असणार आहेत। टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही विषयांवरती तितक्याच प्रमाणामध्ये भर दिला जातो, डीपली स्टडी केला जातो। आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपण या ठिकाणी क्वेश्चन पेपर, पीवायक्यू क्वेश्चन पेपर काय करतो सॉल्व्ह करून घेऊ शकतोय आणि त्याचबरोबर जे काही ई बुक्स असणार आहे याद्वारे नोट्स या ठिकाणी सर्क्युलेट केल्या जातात। चला तर मग जी काही जाहिरात संदर्भातील सध्याची स्थिती असणार आहे ही पाहूया। सध्या 8,000 जागांसाठी मेगा भरती असणार आहे। आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागामध्ये जवळपास 8,000 रिक्त जागांची मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। यामध्ये गट क म्हणजे ग्रुप सी आणि त्याचबरोबर गट ड यांमध्ये पदभरती असणार आहेत। आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक आणि औषध निर्माता, बघा गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक आणि त्याचबरोबर आरोग्य औषध निर्माता यांसारख्या पदांचा काय असणार समावेश असणार आहे। प्रशासकीय मंजुरी आणि जीआर, भरतीचे निकष आणि रिक्त जागांच्या आकृतीबंधाबाबत नवीन प्रशासकीय जीआर आणि बैठकांचे सत्र अजूनही सुरूच आहे। ही प्रक्रिया पूर्ण होताच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल। इतर पदे सुरू असलेल्या प्रक्रिया ज्याच्यामध्ये आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी हे जे काही ग्रुप ए चे पद असणार आणि विविध जिल्ह्यांच्या कंत्राटी स्थानिक पातळीवर जे काय असणार NHM म्हणजेच नॅशनल जे काय असणार आहे हेल्थ मिशन असणार आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत भरती प्रक्रिया आधीच सुरू झालेल्या आहेत। सध्या मागील भरतीमध्ये गट ड म्हणजे ग्रुप डी मध्ये इतर पदांच्या प्रतीक्षा याद्या देखील काय करण्यात आलेले जाहीर होत आहेत। महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य सेवक आणि इतर पदांच्या अधिकृत मेगा भरतीची जाहिरात 2026 मधील आगामी काही महिन्यांमध्ये म्हणजे प्रामुख्याने जुलै आणि सप्टेंबर 2026च्या दरम्यान टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होतील। ओके, म्हणजे एकदम मोठी आयडिया नाही, टप्प्याटप्प्याने या जागा भरल्या जातील। आरोग्य सेवक भरतीचे ऑनलाईन अर्ज ऑगस्ट 2026 ते सप्टेंबर 2026च्या दरम्यान सुरू होण्याची दाट शक्यता आहे। ओके, मग याच्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 7 ते 10 दिवसात प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होते। सध्याच्या प्रक्रियेनुसार खालील टप्पे, अर्ज प्रक्रियेची संभाव्य वेळापत्रक बघा, अधिकृत जाहिरात जुलै ते ऑगस्ट दरम्यान येऊ शकते आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस ही ऑगस्ट 2026 मध्ये असणार आहे। संभाव्य वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरणे ऑगस्ट ते सप्टेंबर। ओके, प्रवेश पत्र उपलब्ध, परीक्षा सुरू होण्याच्या 7 ते 10 दिवस अगोदर त्याबाबतचं हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाईल। ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या आठवड्यांमध्ये काय होईल तर ही ऑनलाईन म्हणजे सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाईल। निकाल आणि गुणवत्ता यादी परीक्षा संपल्यानंतर साधारणपणे 1 ते 2 महिन्यांमध्ये आरोग्य सेवक पदाची ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर ऑक्टोबर 2026 ते नोव्हेंबर 2026च्या दरम्यान होण्याची दाट शक्यता या ठिकाणी सांगितली जाते। परीक्षेचे स्वरूप बघा जाता जाता आणखीन एकदा, परीक्षेचे स्वरूप, आता ही जी काही परीक्षा आहे ही TCS किंवा IBPS यांसारख्या नामांकित कंपनी मार्फत घेतल्या जातील, परंतु ती MPC घेणार नाही।
बघा एकूण प्रश्न 100 असणार आहेत, गुण 200, वेळ 2 तास म्हणजे 120 मिनिटांचा कालावधी आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर टेक्निकल जे काय असणारे सब्जेक्ट असणार तांत्रिक प्रश्न हे सुद्धा या ठिकाणी विचारले जातील. ओके, ज्या सर्वांना ही माहिती आवडली असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा जाता जाता पुन्हा एकदा जे काही MPC बेस्ड त्याचबरोबर IBPS आणि जे काही TCS बेस्ड असणारा संपूर्ण सिलेबसचं कॉम्पोजिशन नवीन पद्धतीने मांडून या ठिकाणी 5 जून आणि 12 जून पासून आपण नवीन काय करतोय तर बॅचेस सुरू करतोय. ज्यांना कुणाला ह्या बॅचेस जॉईनिंग करायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. याचबरोबर आरोग्य विभागामध्ये आणखीन काही अपडेट मिळाल्यास ती अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.